नमस्कार लाडक्या बहिणींनो, भरपूर खासदार आमदार यांच्यामार्फत बॅनरबाजी होत होती की मकर संक्रांतीला 3,000 रुपये येणार. पण मी अगोदरच व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की मकर संक्रांतीला हप्ता आला तर किती येणार, 3,000 तर येणार नाही याची गॅरंटी मी अगोदरच दिलेली होती. आता तो व्हिडिओ किंवा तो अंदाज आहे तो माझा एकदम 100% खरा ठरलेला आहे. या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता आहे तो मिळाला तर कधी मिळणार, 12 आणि 13 तारखेच्या आत तुम्हाला हा मिळणार आणि मिळाला तर फक्त आणि फक्त एकच मिळणार. आणि त्याचनुसार आता सध्याच्याला एक हप्ता जो काही डिसेंबरचा आहे तो हप्ता वितरणासाठी सुरुवात त्याची झालेली आहे. होय लाडक्या बहिणींनो, डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरणास चालू झालेला आहे. आणि ज्या लाडक्या बहिणीने ऑलरेडी KYC केलेली होती त्या लाडक्या बहिणींची जे काही थकीत जे हप्ते होते ते हप्तेसुद्धा वितरणासाठी सुरुवात त्याची झालेली आहे. डिसेंबर महिन्याचाच हप्ता या ठिकाणी मकर संक्रांतीच्या आत तुम्हाला मिळणार आहे. आता भरपूर लाडक्या बहिणींना हे हप्ते वितरित व्हायला चालू झालेले आहे. तुम्ही चेक करा तुमचा हप्ता आलेला आहे की नाही आहे. आणि काय झालेलं आहे, काँग्रेसने हे अगोदर निवडणूक आयोगाला विचारलं होतं की आचारसंहितेच्या काळामध्ये, इलेक्शनच्या काळामध्ये हे जे हप्ते वितरित केले जात आहेत हे नियमावलीमध्ये आहे की नाही आहे, हा क्वेश्चन केल्यानंतर आता काँग्रेसनंतर निवडणूक आयोगानं सुद्धा या ठिकाणी सरकारला क्वेश्चन केलेलं आहे की आचारसंहितेच्या काळामध्ये तुम्ही डिसेंबर महिन्याचा किंवा जे काही हप्ते आहेत ते हप्ते वितरित करणार आहात की नाही आहे. तर त्याच्यावरती आदित्य तटकरे मॅडमने सांगितलेलं आहे की ही योजना फक्त चालू योजना आहे, ही काय आचारसंहितेचा भंग होतो असा विषय नाही आहे. त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेचा जे काही हप्ते आहेत ते फक्त आणि फक्त एकच हप्ता वितरित होणार. 2 हप्ते वितरित होणं शक्य नसतं, त्यामध्ये ते आचारसंहितेचा भंगच आहे. आणि जरी चालू आहे योजना त्याच्यामुळे जर ह्या फ्रीबीज आहेत अशा वगैरे ह्या गोष्टी धरल्या तरी पण ते शक्य नव्हतं. कसं शक्य नव्हतं मी ऑलरेडी ते सांगितलेलं होतं. आणि फायनली आचारसंहितेचा भंग नाही झाला, कारण सुप्रीम कोर्टानं सुद्धा या ठिकाणी झडपीचं जे काय इलेक्शन आहे ते 15 दिवस पुढे ढकललेलं आहे. त्याच्यामुळे आचारसंहितेच्या टाईम पिरियडमध्ये किंवा इलेक्शनच्या टाईम पिरियडमध्ये हे हप्ते वितरित होत आहेत. त्याच्यामुळे फ्रीबीज वगैरे आचारसंहितेचा भंग ह्या गोष्टी साध्य होत नाहीत. त्याच्यामुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि KYC करूनही जे हप्ते थकीत होते ते हप्तेसुद्धा वितरणासाठी चालू झालेले आहेत.